नमस्कार. सर्वप्रथम सर्व भक्तांचं आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. मी तुम्हाला आज एक रिअल लाईफ एक्झाम्पल सांगणार आहे, एक उदाहरण सांगणार आहे, ज्यातून तुमच्या मनामध्ये नक्कीच सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल. कारण जेव्हा आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा सर्व काही सकारात्मक घडत असतं. परंतु ज्यावेळेस आपण नकारात्मक विचार करतो त्यावेळेस आयुष्यात देखील नकारात्मक घडत असतं. म्हणून आपल्याला चांगले विचार करायचे आहेत. जर आपण दूध काढलं किंवा दूध विकत आणलं तर ते दूध फार तर फार 1 किंवा 2 दिवस टिकतं, त्यानंतर ते नासून जातं. जर दुधाचं दही बनवलं तर ते दही 3-4 दिवस टिकतं. त्या दह्यापासून जर ताक बनवलं तर ते ताक हे 6 ते 7 दिवस टिकत असतं. परंतु त्या सर्वांपासून जर आपण तूप बनवलं तर तूप कधीच खराब होत नाही. याचा अर्थ दुधामध्ये खराबी नाही तर त्या पदार्थामध्ये खराबी आहे. जर त्या दुधावरती प्रक्रिया केली तर त्या दुधाचं तूप तयार होतं आणि ते तूप खूप काळ टिकत असतं. त्याचप्रमाणे आपल्या जीवनाचं आहे. जोपर्यंत आपण नकारात्मक विचार करतो किंवा आपण आपल्या जीवनाला दोष देत असतो, आपल्याला नाकर्त समजत असतो, तोपर्यंत आपण जिंकू शकणार नाही. परंतु जेव्हा आपण आपल्या स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करू, स्वतःला काहीतरी चांगलं समजू, थोडीफार मेहनत घेऊ, कष्ट घेऊ, त्यानंतर स्वतःला एवढं सक्षम बनवू की नंतर आपल्याला सर्व काही सोपं वाटेल. कुठलीही गोष्ट आपण सहजपणे करू शकतो, एवढं स्वतःला सक्षम बनवा. तुम्ही जर चांगले विचार केले, चांगला निर्णय घेण्याची तुमची तयारी असेल तर नेहमी तुमच्यासोबत चांगलंच होईल. आपण या दुनियेचा विचार करू नका. तुम्ही स्वतःवरती विश्वास ठेवा. आपल्या देवाने सांगितलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवा. ही दुनिया तुम्हाला खरंही बोलू देणार नाही आणि खोटंही बोलू देणार नाही. ही दुनिया तुम्हाला मध्येच खेळत ठेवेल. म्हणून या दुनियेचा विचार करण्यापेक्षा स्वतःवरती फोकस करा. ज्यावेळेस तुम्ही स्वतःवरती फोकस कराल तेव्हा तुम्हाला नक्की काही ना काही मार्ग सापडेल. चांगले धर्मग्रंथ आहेत, ती पुस्तके वाचा, त्यातून तुम्हाला खूप सारं ज्ञान मिळेल. जीवनात खूप साऱ्या ठिकाणी फिरा, तेथील अनुभव घ्या, तुम्हाला त्यातून देखील खूप काही शिकण्यासारखं मिळेल. हे सर्व करताना तुम्हाला एक गोष्टीची खंत नक्की वाटेल की मी हे अगोदर करायला पाहिजे होतं, परंतु अजूनही वेळ गेली नाही. तुमच्या हातात आहे, तुम्ही हे करू शकता. भगवंताची प्रत्येकाला देण आहे. सर्वांना देवाने घडवलं आहे आणि सर्वांना देखील मानव रूप दिलं आहे आणि त्याचा कसा कोणी फायदा घ्यायचा हे स्वतःवरती डिपेंड आहे. म्हणून तुम्ही ज्या गोष्टीचा फायदा घ्याल त्या गोष्टीमध्ये तुम्ही टॉप माराल हे नक्की आहे. आपण काय करतो की फक्त देवावरती अवलंबून राहतो आणि स्वतः काहीच करत नाही. देवही म्हणतात जोपर्यंत तू प्रयत्न करत नाही तोपर्यंत तुला मी फळ देणार नाही. आपण जर काही केलंच नाही तर आपल्याला त्याचं फळ मिळणार नाही. देवावरती अवलंबून जरूर राहा, परंतु प्रयत्न करा, कारण प्रयत्न जो करेल त्यालाच देव फळ देतील. जीवनाच्या मार्गावरती अडथळे येतात, मान्य आहे. संकट येतात, मान्य आहे. परंतु त्या संकटावरती आपण मात करणार आहोत हे जरी आपण आपल्या मनामध्ये निर्धार ठेवला तरी तो खूप आहे. परंतु त्या संकटाला हरवून, त्या संकटासमोर झुकून आपण जर घरात बसून राहिलो तर जीवनात कधीच तुमच्या परिवर्तन होणार नाही. आणि परिवर्तन जर घडवायचं असेल तर तुम्हाला जीवनात नक्की काही ना काही मोठं करावंच लागेल, त्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही. जीवन हे प्रत्येकासाठी वेगळं आहे. जीवनामध्ये अनेकांना संघर्ष करावा लागतो तर काहींना सहजपणे काही गोष्टी मिळत असतात. परंतु त्या सहज मिळालेल्या गोष्टी फार काळ टिकत नाही. परंतु मेहनत करून कमवलेल्या गोष्टी ह्या फार काळ टिकत असतात. म्हणून मेहनत करून कमवायची सवय लावा. फुकट काही मिळत आहे म्हणून त्यावरती अवलंबून राहू नका. एखादी गोष्ट तुम्ही स्वतः कमावली तर त्याची किंमत तुम्हाला कळत असते, परंतु फुकट मिळालेल्या गोष्टीची माणसाला किंमत राहत नाही. म्हणून जेव्हा आपण निरंतरपणे भक्ती करतो आणि त्या भक्तीचं खूप काळानंतर आपल्याला फळ मिळतं तेव्हा त्या फळाची किंमत आपल्याला समजते की मी एवढे वर्ष मेहनत केली, त्या मेहनतीचं फळ आज मला मिळत आहे. म्हणून आपल्याला त्या फळाची किंमत कळत असते. जेव्हा आपण 1-2 दिवस भक्ती करतो आणि आपल्याला फळ मिळतं तेव्हा त्या भक्तीची किंमत मात्र शून्य असते.
म्हणून जेव्हा केव्हाही कोणतीही गोष्ट प्राप्त कराल तेव्हा तिची किंमत करत जा. या जगामध्ये अनेकांना 2 वेळेचं अन्न नाही, घरावरती घर नाही, डोक्यावरती छप्पर नाही, नाती नाही, कोणी मदत करणार नाही, मित्र नाही, कोणी जवळचा व्यक्ती नाही, तरी ते स्वतःचं जीवन जगत आहेत. त्यांना असं वाटत असेल की जीवन संपवावं, परंतु ते संपवत नाही. ते सकारात्मक आहे आणि ते पुढे जाण्यासाठी संघर्ष करत आहेत. आणि एक दिवस नक्की प्रत्येकजण पुढे जातो. प्रत्येकाचे दिवस बदलतात. फक्त निर्धार महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण मनामध्ये एखादा निर्धार करतोय, त्या गोष्टीची संयमाने वाट बघतो, तेव्हा देव नक्की ती गोष्ट आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. एखादी गोष्ट मिळवण्यासाठी घाई करू नका, थोडा संयम ठेवा. देव नक्की तुमच्यापर्यंत ती गोष्ट घेऊन येतील. तुम्ही जेवढा स्वतःवर विश्वास ठेवता तेवढा देवावरती देखील ठेवा, आणि जेवढा देवावरती ठेवता तेवढा आपल्या कर्मावरती नक्की ठेवा. कारण कर्म माणसाला तारत असतं. कर्म चांगलं असेल तर कितीही मोठं विघ्न आलं तरी ते देव स्वतः परतवून लावत असतात. म्हणून कर्म करत राहा. कर्म तुम्हाला फळ देईल, परंतु दुसरी कुठलीच गोष्ट तुम्हाला फळ मात्र देणार नाही. कारण चांगलं कर्म माणसाला फळ देत असतं. चांगलं कर्म माणसाच्या हातून झालेल्या चुकांना माफ करत असतं. कर्म चांगलं असेल तर देवही तुम्हाला कोणत्याही गोष्टीपासून अडवू शकत नाही. कारण देवाला माहीत आहे की याने कोणाचं वाईट केलं नाही, याने कोणाला दुखवलं नाही, याने प्रत्येकाचा विचार केला, याने जे होईल ते काम केलं, याने प्रत्येकावरती चांगले संस्कार केले, याने प्रत्येक गोष्टीसाठी मेहनत घेतली. हे सर्व देवाला देखील माहीत असतं. म्हणून देव देखील तुमचं कधीच वाईट होऊ देणार नाही. ही गोष्ट सत्य आहे आणि 100% खरी होणार आहे. हे त्रिवार सत्य कधीच बदलू शकणार नाही आणि कोणी बदलणार देखील नाही. म्हणून देवाचे निस्सीम भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. देवाच्या नामजपामध्ये एवढी ताकद आहे. देवाचं नामजप करत राहा आणि चांगले कर्म करत राहा. तुम्हाला दुसरे काही करण्याची गरज नाही. कारण शेवटी तुमचं कर्म तुमच्या कामी येणार आहे, दुसरं काहीच तुमच्या कामी येणार नाही. कर्म चांगलं तर भविष्य चांगलं, कर्म वाईट तर भविष्य वाईट. ही गोष्ट कधीच विसरू नका. आणि दुसऱ्यांना देखील ही माहिती नक्की सांगा. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. स्वतःबद्दल जी माहिती आपण दुसऱ्यांना देत असतो ती माहिती आपण स्वतःही ग्रहण करत असतो. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. आणि जे फक्त आपल्या चॅनलवर नवीन आहेत, ज्यांना असे व्हिडिओ बघण्यासाठी आवडतात, त्यांनी आपल्या चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.